सिड, हे काय आहे सगळं? जमतंय ना पप्पूला? जमतंय, पण हे सगळं काय आहे? हे सगळं तुझ्यासाठी. का? आणि असं अचानक? तू मोठी बाईशी बोललीस म्हणून मला तुला थँक्यू म्हणायचंय आणि सॉरी सुद्धा म्हणायचं. थँक्यू यासाठी की तू मला समजून घेतलंस, आणि सॉरी यासाठी की तू हे सगळं स्वतःवर घेतलंस. मला कळतंय घरातले सगळे तुझ्याशी नीट वागत नाहीयेत, त्याचा तुला खूप त्रास होतो, आणि ते सगळं तू माझ्यासाठी सहन करतेस. खूप प्रेम करतेस ना माझ्यावर. तू खूप ग्रेट आहेस हे सिद्ध केलंयस. आय लव्ह यू. सिड, तुला खरंच कळतंय मला किती त्रास होतोय ते? आदिती, पण अमेरिकेला गेलो ना की तिकडे गेल्यावर तुला इकडे जेवढा त्रास झालाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुला आनंदात ठेवी. माझा आनंद तुला कळलाच नाहीये सिड. माझा आनंद इथे सगळ्यांसोबत राहण्यात आहे. आणि हो, तिकडे गेल्यावर मी तुला इतकं प्रेम देईन की तू तिथे कोणाला मिसच करणार नाहीस. मी मिस करेनच यांना, पण यांच्यापैकी कोणीही मला मिस करणार नाही. मी सगळ्यांच्या मनातून उतरलेले असेल. आपण दोघं मिळून इतके पैसे कमवू की दोघं अख्खं जग फिरू आपण. पण त्या जगात ही सगळी माणसं नसतील. कसं वाटलं सरप्राईज? सिड, अरे हे सगळं कशाला? थँक्यू सो मच. मला काय करायचं, हे सगळं कसं हँडल करायचं हेच कळत नव्हतं, पण तू सगळं सोपं करून टाकलं. तू बस इथे, बस. सिडच्या चेहऱ्यावरचे हे हसू टिकवणं माझ्याच हातात आहे. मला माझे इमोशन्स कंट्रोल करावे लागतील. काय झालं? काही नाही. अरे सिड, इतक्या लवकर काय थँक्यू बोलतोस? अजून खूप गोष्टी बाकी आहेत. आता तू बघच मी घरातल्यांना कसे आणि काय काय धक्के देते ते. त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे आपल्याला की जा तुम्ही इथून. कमाल आयडिया काढलीस तू. खूप हुशार आहेस. आधीच तयार झाली असतीस तर गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड झाल्या नसत्या. बट इट्स ओके. तू आता तुझा डिसिजन बदललास. अरे आता तर मला असं झालं मी कधी एकदा या घरातून निघते. जाऊयात, लवकर जाऊयात. आता पुढचं सेलिब्रेशन अमेरिकेची तिकीट बुक केल्यावर करू, पण आताचा हा क्षण एन्जॉय करूया आपण. हो. आदिती, तू मोठ्या बाईला तर सांगितलंस, पण तिला ते पटलं ना की तू आधी जे सांगितलंयस तेच तिला खरं वाटतंय. सिड, नको टेन्शन घेऊस तू. मोठ्या बाई नाही सांगणार कोणाला काही. मोठी बाई कशी आहे? तू तिला सांगितल्यावर तिला काही त्रास तर नाही झाला ना? थोडा धक्का बसलाय त्यांना. कसं आहे ना सिड, त्यांना कधीच वाटलं नव्हतं, कधी अपेक्षा केली नव्हती अशा जवळच्या व्यक्तीने दुखावलंय त्यांना. त्यांना त्रास होणारच ना.
आता असाच धक्का मी घरातल्या सगळ्यांना देणार आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? बघशीलच. मी आलेच हात धुवून. नाही आदिती, आता तू ठरवलंयस आणि ही तर सुरुवात आहे. अजून खूप गोष्टी करायच्यात तुला. तुला जर या सगळ्यांच्या मनातून उतरायचं असेल तर तुला तुझं मन स्ट्रॉंग ठेवावंच लागेल. नमा, तू जर सगळ्यांना जाऊन सांगितलंस ना तर खूप मोठा धक्का बसेल सगळ्यांना. अगं नमा, ऐक, असं नको करू प्लीज. बघ, अदितीसाठी खूप गोष्टी कठीण होतील. प्लीज तू सांगतो आणि ऐक, तू कोणाला काही सांगणार नाही. अगं शांत राहायचं म्हणजे आपण काही करायचं नाही असं नाही, पण आधी अदिती काय करते ते तरी पाहू ना. सिद्धार्थचा तुला राग येतो, मी समजू शकतो. म्हणजे जे काही चाललंय ना ते मी पहिल्यापासून बघत आलो. तुला हे सगळं असं अचानक एकदम कळल्यानंतर तू हायपर होणं, तुझा रागराग होणं हे साहजिक आहे. पण नमा, तू तुझा राग कंट्रोल कर, शांत हो. आणि हे तू पाणी पी, पी पाणी, घे पाणी घे. ताई, मोठ्या बाईंना दिलास का नाश्ता? गेले होते पण त्या उठल्या नाहीत. त्या उठल्या की देते नंतर नेऊन. हे पल्लू, नीट ठेव ना. कशाला आपटते ग? कोणाचा राग काढतेस? अजून कोणाचा? आता काय केलं अदितीनं? काहीच नाही केलं. 2 दिवस झाले एका कामाला हात लावायला नाही आली ती. बघताय ना तुम्ही, सुरुवातीचे दिवस झाली सगळी नाटकं करून. सगळ्यांना वेगळा नाश्ता, वेगळा चहा. आता काय झालं? संपला सगळा उत्साह. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी ते सगळं मनापासून केलं असेल. नाटकं असतील सगळी. आता काय, घरात कळालंय ना सगळ्यांना यांना वेगळं व्हायचंय ते. मग आता कशाला करायची नाटकं? हो ना, तिचं वागणं इतकं डोक्यात जात आहे ना. मी सगळं विसरेन, पण अदितीचं हे वागणं मी अजिबात विसरणार नाहीये. ह्या आदितीच्या वागण्याचा परिणाम नमावर पण झालाय बहुतेक. रात्रभर झोपली नाही हो. श्वास लागला होता तिला. काय होतंय विचारून सुद्धा सांगत नाहीये पोर. बघा, तुम्ही ना उगाच टेन्शन घेताय. नाही म्हणजे अदितीचं काहीतरी बिनसलंय, पण चांगली आहे मुलगी. आणि आपण बोलू ना तिच्याशी, समजून घेऊ तिला. काय समजून घेणार आहे रत्नाका? आपण काय बोलणार? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. अगं हे काय विसरलीस? आपण घरी रोज सगळ्यांसाठी नाश्ता बनवतो. तुझ्यासाठी पण केलाय. पण मला नको आहे. मला कंटाळा आलाय तेच तेच खाऊन. तेच तेच? अगं रोज वेगळा नाश्ता असतो आणि आम्ही पण तोच खातो. त्यात कसला आलाय का कंटाळा? अहो, ती तुमची सवय आहे. माझं लाईफस्टाईल नाही आहे असं. माझं लाईफस्टाईल कसं आहे तुम्ही समजूनच घेतलं नाही. आणि तुम्ही सुद्धा हे उपमा, पोहे, मिसळ रोज रोज कसं खाऊ शकता? कंटाळा नाहीये? नाही येत. आवडतं आम्हाला. आणि तुला आवडत नसेल ना तर नको खाऊ. पल्लू, अदिती, अगं मग तू सांग ना, तुला काय हवंय? आपण बनवू ना ते घरात. मला अमेरिकन फूड आवडतं. हे असं ब्रेड वगैरे असलेलं, ते पण घरी बनवणार तुम्ही? हे सगळं नाही पिकत तुमच्या शेतात. तुमच्या? आय मीन आपल्या. बस. तुला एवढा प्रॉब्लेम आहे ना घरातल्या जेवणाचा आणि तुझ्या लाईफस्टाईल मध्ये नाही बसत आहे तर तू बाहेर जाऊन जेव ना. पल्लू, हो खाईन ना, बाहेर जाऊन खाईन.
एकदा का मी आणि सीट वेगळे राहायला गेलो ना की मी असं काही स्वयंपाक वगैरे नाही करत बसणार आहे, बाहेरनच मागवणार आहे. अगं त्यासाठी कशाला वेगळं व्हायचंय, इथेच राहून बाहेरून मागून खा ना, तुला कोणी काही बोलणार नाहीये. आदिती पल्लू बस झालं आता. सकाळी सकाळी वाद घालू नका. तिकडे मोठ्या बाई झोपल्यात, त्यांना आराम करू द्या. मग मी कुठे काय बोलतेय, यांनाच त्रास होतोय. आणि तसंही आता आम्ही वेगळे होणारच आहोत, तर मग मी आता कशाला करू ऍडजस्ट. मला जे हवंय ते मी खाणार, मला जे हवंय ते मी करणार, कळलं. हे बघ आदिती, हे जे सततच तुझं वेगळं राहण्याचं चाललं असतं ना, रत्नाका प्लीज, मला ना सकाळ सकाळ कटकट नकोय. मला हे सगळं एन्जॉय करत खायचंय. खूप दिवसांनी खाते मी हे सगळं. नानी मला वाटतं, मला खूप जोराची भूक लागली. हे आदिती बर्गर मला पण हवंय. हे घे. दुमड्या, हे असलं बाहेरचं काही खायचं नाही. हा मग आदिती कशी खाते? तिला सवय आहे ना, तिला घरचं खाल्ल्यावर त्रास होतो, जसं आपल्याला बाहेरचं खाल्ल्यावर होतं ना तसंच. मी पण आदिती सारखी सवय लावून घेतो. मी पण बाहेरच खाणार. लहान मुलांनी हे असलं बाहेरचं काही खायचं नसतं, कळलं ना. पोट बिघडतं याने. हा उपमा खा मुकाट्यात, खा. बरं चला नाश्ता करा आता, खूप टाइम गेला याच्यात. नाश्ता थंड होईल. नानी घ्या. बोल सिद्धार्थ, घरी सगळे व्यवस्थित आहे ना? आदिती बरी आहे ना? सर सगळं क्लिअर झालंय. आदिती अमेरिकेला यायला तयार आहे. काय? हो सर. पण आदिती रागवली आहे ना ती फाईल सापडल्यानंतर, आणि अशी अचानक कशी तयार झाली आहे ती? हे बघ, व्यवस्थित कन्फर्म कर. नाहीतर तू तिला सांगितलं होतं इथेच थांबू, आणि तू नंतर तिला अमेरिकेला घेऊन जाणार होतास, आणि आता ती अमेरिकेला येते असं सांगून इथेच थांबून ठेवेल. नाही सर, सर मी खरं सांगतोय. आदितीने स्वतःचा डिसिजन बदललाय. ती अमेरिकेला यायला तयार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, सगळे मार्ग सुद्धा मोकळे झाले. म्हणजे तू घरच्यांना सांगितलं? घरच्यांना हे कळलंय की आम्ही वेगळे होणार आहोत, पण मी नाही सांगितलं. म्हणजे तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लवकरात लवकर इथे या, मी तुम्हाला सगळं सांगतो. पण सर एक नक्की, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करतोय. मी आणि आदिती अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. अगं काय झालंय तुला, काय होतंय? नमा शांत हो बाळ, शांत हो. अगं काय झालं? अगं नमा काय होतंय तुला? तिने आदितीच्या वागण्याचं टेन्शन घेतलंय. अगं नमा तू नको टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. अगं तू त्रास करून घेऊन काय होणार आहे बेटा? सगळं चुकीचं होतंय. काय चुकीचं होतं? तू बैस. पाणी घे बाळ, एक पाणी. नमा सांग बरं शांतपणे काय झालं ते. सहन होत नाहीये बेटा, काय सहन होत नाहीये तुला? हो आदिती चुकते माहितीये. अगं नमा तू काही काळजी करू नको, आपण याच्यातनं काहीतरी मार्ग काढू. अगं आदितीच्या डोक्यातनं वेगळं होण्याचा हा विचार आपण काढून टाकू. अगं माहितीये आदिती चांगली मुलगी आहे, वाईट नाहीये. हो काय सांगायचंय महत्वाचं तुला? बोल, सांग. नमा सॉरी, ते नमाचं ड्रॉइंग चांगलं आहे ना, म्हणून मला तिची मदत हवी होती. ऍक्च्युली मला एक ग्राफ काढायचा होता. नमा करशील ना माझी मदत? हो करेल ती मदत करेल. जा नमा, एवढंच तुझ्या डोक्यातनं हे विचार निघून जाते. जा त्याला मदत कर.
अमेरिकेला जायचे सगळे मार्ग सोपे करून टाकलेस तू. माग तुला काय हवंय ते माग. आधी खाली उतरव तू. अगं खाली उतरव ना प्लीज. खुश आहेस ना तू? होतंय ना तुझ्या मनासारखं सगळं? खूप खुश आहे मी. तू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेस. सिद्धू, मला रत्नाक्कांना फेस नाही करता येणार. मगाशी पण त्या बोलत होत्या, मी थांबवलं त्यांना. मी वॉशरूम मध्ये लपते, तू त्यांना सांग मी नाहीये म्हणून. तू एवढं करतेस माझ्यासाठी, मग मी एवढं करू शकत नाही का? बरं जा. हो. सिद्धू, उघड की रे दरवाजा. अदिती कुठे आहे? नाहीये ती. बर, मग नंतर येते मी. काय बोलायचं होतं का? अदितीशी. का काय झालं? परत काही तमाशा केला का तिने? सिद्धू, खरं सांग, काय बिनसलंय? का वागतीये ती असं? काय झालंय नेमकं? नशीब तात्या बयो घरात नाहीयेत ते. अरे एवढी गोड मुलगी, इतक्या कमी वेळात तिनं आपलंसं केलंय. मी असं अचानक काय झालंय की तिला घरच्यांना सोडून जावंसं वाटतंय, घरापासून वेगळं व्हावंसं वाटतंय. माझा विश्वास आहे आदिती असं टोकाचं वागणार नाही. सिद्धू, काय झालंय? रत्नाका, मला पण कळत नाहीये का? खूपच विचित्र वागते ती. अगं मी तर हे रोज सहन करतोय. सारखं आपलं तेच, वेगळं व्हायचंय वेगळं व्हायचंय. म्हणते तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस की लग्नानंतर तुम्हाला अमेरिकेला घेऊन जाणार म्हणून. मी तिला बोललो जाऊया ना, आपण फिरायला जाऊया ना काही दिवसांसाठी, पण कायमचं नको. कसं सोडू मी तुम्हाला? कसा राहू मी तुमच्याशिवाय? पण हे तिला कळत नाही. म्हणजे तिचं हेच म्हणणं होतं. पण मग आतापर्यंत ती जे वागत होती ते सगळं काय होतं? खोटं होतं? नाही रे सिद्धू, हे बघ, तिच्या डोक्यात आहे ना कोणीतरी काहीतरी भरवतंय. माझा ठाम विश्वास आहे तिच्यावर. ती हा असा विचार करूच शकत नाही. अरे आई मानलंय रे तिने मला. बोलणंय मला अजूनही. नाही बोलण्यापुरतं नाही, पण खरंच तिच्यात माझं मूल बघते मी. मुलगी आहे ती माझी. या घरात तीच आनंद निर्माण करू शकते. जाते मी, पण सांग तिला रत्नाक्का फटके मारेन म्हणावं. आणि तिला सांग हे जे काही वागतीये ना ते थांबव म्हणावं. जमतंय ना मला? सीड, अरे ही तर झलक आहे. पिक्चर अजून सुरू व्हायचंय. आता उद्या बघच तू कसा दणका देते. रत्नाक्कांना माझ्यावर खूप विश्वास आहे ना. आता रत्नाक्काच माझा हात धरून मला बाहेर काढतात की नाही ते बघ. बरं, मग आता मी लागतो अमेरिकेच्या तयारीला.